हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटे ना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की सकाळी उठून समर स्वानंदीसाठी कॉफी आणतो. तेव्हा स्वानंदीचं डोकं फार दुखत असतं. तेव्हा स्वानंदी समरला बोलते की मी काल वेगळी वागली का? तेव्हा समरला सगळं आठवतं फ्लॅशबॅकमध्ये. तेव्हा समर बोलतो की नाही नाही हो, काही नाही वेगळ्या वागल्या. तेव्हा स्वानंदी बोलते की सांगा ना, पण मला काहीतरी वेगळंच वाटतंय, डोकं जाम दुखतंय. तेव्हा समर बोलतो की हेच हेच. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो बोला काहीतरी, तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहेत? तेव्हा समोर बोलतो अहो हेच की, मग तुमचं एवढं डोकं दुखतं आहे ना, माझ्या बडबडीने अजून डोकं दुखेल, त्यामुळे तुम्ही झोपा जरा. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काही वेडबीड लागले का, एवढी कामं पडली आणि झोपा काय? पण मला वाटते की काहीतरी घडलं आहे, अख्खाच्या अख्खा चंक माझ्या डोक्यातून गायब झालेला असं काहीतरी वाटतंय. तेव्हा स्वानंदी बोलते की सांगा ना, मी काही पार्टीत काही वेगळी वागली का, भांडली का तुमच्याशी? तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडम नाही, तुम्ही काही वागल्या नाही, तुमचं फक्त पार्टीमध्ये डोकं दुखत होतं, मी तुम्हाला रूममध्ये घेऊन आले आणि तुम्हाला आराम करायला लावला. तेव्हा स्वानंदी बोलते खरंच ना, बापरे, मला असं वाटलं मी खूप मोठं काहीतरी करून बसली आहे. तेव्हा समोर बोलतो की नाही नाही, काही नाही झालं. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की तुम्ही आराम करा. तेव्हा स्वानंदी बोलते की आराम नाही नाही, कामं पडली आहेत. तेव्हा स्वानंदी समरने आणलेला कॉफीचा कप घेऊन बाहेर जाते. इकडे चिंगी अंशूसाठी कॉफी घेऊन येते. कॉफी घेऊन आल्यावर चिंगी कालच्याच फ्लोमध्ये असते. तिला असं वाटतं की अंशू तिच्यावर प्रेम करतो म्हणून. तेव्हा चिंगी अंशूला उठवायला जाते आणि बोलते की अहो साहेब उठा ना, बघा ना मी तुमच्यासाठी कॉफी आणली, साहेब उठा की. तेव्हा अंशू उठत नसतो. तेव्हा चिंगीला असं वाटतं की मी उठवल्याने उठेल. तेव्हा ती त्याच्याजवळ बसते आणि बोलते की किती क्यूट दिसत आहेत, पण उठा की. तेव्हा अंशू उठत नसतो. तेव्हा चिंगी बोलते की थांब, कसे उठत नाही बघते. तेव्हा चिंगी एक फिदर ब्रश घेऊन येते असं अंशूला उठवण्यासाठी. तेव्हा ती त्याच्या कानाजवळ तो ब्रश फिरवते. तेव्हा अंशू इकडे तिकडे मान करतो, त्याला ते कानाला लागतं पण तो उठत नसतो. तेव्हा चिंगी बोलते की काय आहे, उठतच नाही, अहो साहेब उठा की, कॉफी थंडी होईल ना. तेव्हा चिंगी उभी राहते आणि बोलते की थांबा, मी असं नाही उठत ना. तेव्हा चिंगी त्याच्या अंगावरचं ब्लँकेट ओढते. तेव्हा अंशू उठतो आणि जोरात ओरडतो कोण आहे, आणि तिला इडियट, तुला कळत नाही का असं बोलतो. तेव्हा चिंगी खूप घाबरते आणि घाबरून जायला लागते. तेव्हा अंशूच्या लक्षात येतं. अंशू पुन्हा नाटक करत बोलतो की चिंगी चिंगी सॉरी सॉरी, थांब 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 चिंगी थांब, अगं असं कोण उठवतं. तेव्हा चिंगी बोलते की साहेब मी फक्त तुम्हाला कॉफी थंडी होईल म्हणून उठवायला आले होते. तेव्हा अंशू बोलतो की चिंगी तुला माहिती का, काल रात्री माझी झोपच नाही झाली, पार्टीनंतर मी रात्रभर ऑफिसचं काम करत होतो चिंगी, म्हणून माझी झोप नाही होत, म्हणून असं कोण उठवतं चिंगी. तेव्हा अंशू बोलतो की तू नाही तर कोण समजून घेणार चिंगी. तेव्हा चिंगी बोलते की आय एम सॉरी. तेव्हा अंशू बोलतो की आता मला याच्यासाठी, तुला माहिती आहे खूप रात्र काम करावं लागतं मला, आणि मग माझं खूप काम असल्यामुळे मी खूप थकून जातो, म्हणून तर मी घरून काम करतो ना, त्यासाठी मी थकल्यावर औषध घेतो. तेव्हा चिंगी बोलते की तुम्हाला बरं वाटत नाही आहे का. तेव्हा अंशू बोलतो की माझं औषध. तेव्हा तो चिंगीच्या गालावर किस करणार. तेव्हा चिंगी बाजूला जाते आणि बोलते की अहो सर काय करतायत तुम्ही सकाळी सकाळी. तेव्हा ती बोलते की हे घ्या तुमची कॉफी घ्या, थंडी होते. तेव्हा अंशू बोलतो की चिंगी काय चाललं आहे तुझं. तेव्हा चिंगी जायला लागते. तेव्हा अंशू तिला थांबायला लावतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अंशू बोलतो, तिला सांगतो की बघ काल रात्री जे काही झालं ना ते आपलं सिक्रेट आहे. काय? तेव्हा चिंगी बोलते सिक्रेट आहे. तेव्हा चिंगी त्याच्या प्रेमात असते. तेव्हा चिंगी त्याच्या गालावर किस करते आणि पटकन लाजत तिथून निघून जाते. आणि पण अंशू तिने केलेल्या गालावरच्या किस असा हाताने पुसून काढतो. समर इकडे ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. तेवढ्यात किमया येते. समर फोनवर बोलत असतो. अचानक किमयाकडे बघतो आणि थोडासा दचकतो. तेव्हा किमया बोलते की काय झालं. तेव्हा समोर बोलतो की अगं अचानक मध्ये येऊन उभं राहिली तर दचकणारच ना, आणि विचारून यायचं ना. तेव्हा किमया बोलते काही नॉक करून येऊ का मग परत जाऊन. तेव्हा समर बोलतो की काही गरज आहे का, बस काय म्हणतेस. तेव्हा किमया समरशी बोलत असते की मी तुझ्यासाठी आली आहे ना, तू माझ्याशी बोलतच नाही आहे. तेव्हा समर बोलतो की खूप महत्त्वाचं काम आहे मला, मीटिंग लाईनअप आहेत. तेव्हा किमया बोलते की ते रोजच असतात लाईनअप सॅम, असं का करतोय तू, माझ्याशी बोलतही नाही, मी तुझ्यासाठी आली आहे ना. तेव्हा समर बोलतो की तू आल्यापासून तर तुझ्याशीच बोलतो आहे ना, अशी का बोलतेस तू. तेव्हा काय बोलायचं बोल. तेव्हा किमया बोलते की मला जे बोलायचे ते तुलाही माहिती आहे. तेव्हा समर बोलतो की कशाबद्दल बोलते तू. तेव्हा किमया बोलते की कालबद्दल. तेव्हा समर बोलतो की कालबद्दल काय. तेव्हा किमया बोलते की स्वानंदी कशी वागत होती काल, ती कशी नाचत होती, कशी बोलत होती, माझ्याशी कोणीच असं वागलेलं नाही आहे. तेव्हा समर बोलतो की किमया मी समजू शकते, हे बघ स्वानंदी मॅडम तशा नाही आहेत, कदाचित ना काल काहीतरी वेगळं झालं होतं, त्यांच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये कोणीतरी काहीतरी वेगळं काहीतरी मिसळलं होतं, त्यामुळे त्या तशा नाही आहेत, मी त्यांच्याबद्दल गॅरंटी देतो, आणि हवं तर त्यांच्या वतीने मी
तुला सॉरी बोलतो. तेव्हा किमया बोलते की तू तिचा वकील आहेस? तेव्हा समर बोलतो की अरे मित्र तर आहोत ना आम्ही. तेव्हा किमया बोलते की आणि तेव्हा किमया बोलते की आणि काय? तेव्हा समर बोलतो की आणि नवरासुद्धा आहे. तेव्हा किमया बोलते की नवऱ्यासारखं काय तुमच्यामध्ये? तेव्हा समर बोलतो की तुला म्हणायचं काय? तेव्हा किमया बोलते की मी आल्यापासून बघते ना काय तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोसारखं. तेव्हा समर बोलतो की म्हणजे तेव्हा किमया बोलते की म्हणजे स्वानंदी तुझ्यासाठी कम्फर्टेबल नाही आहे. इकडे स्वानंदी देवासमोर असते. तिचं डोकंही दुखत असतं आणि ती सारखं तोच विचार करत असते की मी काही चुकीचं तर नाही वागली ना, माझ्यामुळे घरच्या फॅमिलीला मान खाली तर नाही घालावी लागली ना, कोणी दुखावलं तर नाही ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, पण राजवाडे तर तसं म्हणाले की तुम्ही काही चुकीच्या नाही वागले आणि माझा 100% त्यांच्यावर विश्वास आहे. देवा, काही कळतच नाही मला, माफ कर रे बाबा काही चुकलं असेल तर. तेवढ्यात तिथे चिंगी खूप खुश होऊन स्वानंदीसाठी देवासाठी फुलं घेऊन येते. तेव्हा चिंगी स्वानंदीसमोर स्वानंदीजवळ उभी असते. स्वानंदी चिंगीला नोटीस करत असते की चिंगी आतल्या आत खूप खुश असते, चेहरा खुललेला असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की चिंगी. तेव्हा चिंगी बोलते की स्वानंदी वहिनी, तुमच्यासाठी फुलं आणली देवासाठी. तेव्हा चिंगी जायला लागते लाजत. तेव्हा स्वानंदी बोलते एक मिनिट चिंगी, काय गं काय झालं? वाढदिवस वगैरे आहे की तुझा? तेव्हा चिंगीला लगेच तिला अंशूसोबतचा टाईम स्पेंड केलेला आठवतो. तेव्हा स्वानंदी बोलते की काय गं काय झालं? वाढदिवस आहे का तुझा? चेहरा फार खुलला आहे. तेव्हा चिंगी बोलते की नाही वहिनी, असं काही नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की सांगू शकतेस तू मला तुझ्या गोष्टी? तेव्हा चिंगीला आठवतं की अंशूने तिला सांगितलं असतं की या इथे झालेलं कोणालाच सांगायचं नाही म्हणून. तेव्हा चिंगी बोलते की नाही वहिनी, तसं काही नाही, आणि ती लाजून निघून जाते. तेव्हा स्वानंदी बोलते की काही ना काही चालू असतं बाई या पोरीचं. इकडे समर किमयाला बोलत असतो की मला माहीत नाही तुला का असं वाटतंय, पण मला असं नाही वाटत. तुला का वाटतं की स्वानंदी मॅडम माझ्यासाठी कम्फर्टेबल नाही आहेत म्हणून? तेव्हा किमया बोलते की हेच स्वानंदी मॅडम, अरे लाईफ पार्टनर आहे ती तुझी, तिला स्वानंदी मॅडम कोण म्हणतं? ती काय तुझी बिझनेस पार्टनर आहे? तेव्हा समर बोलतो की हे बघ किमया, आपण नंतर बोलूया यावर. तेव्हा किमया बोलते की नाही, तू आत्ता बोलूच शकतो, नंतर वेळ निघून जाईल. तेव्हा समर बोलतो की म्हणजे? तेव्हा किमया बोलते की हे बघ समर, तू कसा आहेस ना तू कसा आहेस ना मी तुला ओळखते. तू असा नव्हतास आधी, आईबाबांच्या गेल्यावर तू असा झाला आहेस. तुझ्यावर सगळं परिस्थितीचं ओझं आलं आणि त्या ओझ्याच्या गाठोड्यात रोहनची शपथ की ताईचं सगळं झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, आणि त्यात तू स्वानंदीची जबाबदारी घेतली, म्हणून त्या परिस्थितीला ही परिस्थिती जबाबदार नाही असं म्हणू नकोस, कारण लग्न तू केलं आहेस. किंवा किमया बोलते की हे बघ मैत्रीण म्हणून मी तुला सांगते, कदाचित स्वानंदी तुझ्या टाईपची नसेल, पण लग्न तू केलंस ना, तेव्हा तुमच्यात ते नातं नसेल, पण आता तू त्या नात्याचा विचार करू शकतोस ना. एकदा स्वानंदीच्या आणि तुझ्या नात्याचा तू पुन्हा विचार कर. तेव्हा समोर बोलतो की म्हणजे? तेव्हा किमया बोलते की म्हणजे तुला सगळं कळलं आहे, मला जे काही बोलायचं ते पुन्हा सांगते. किमया बोलते की पुन्हा सांगते, स्वानंदीच्या आणि तुझ्या नात्याचा पुन्हा विचार कर. तेव्हा समोर काहीतरी बोलणार, तेवढा त्याचा फोन वाजतो. तेव्हा किमया वॉशरूममध्ये जाते. तेवढ्याच समोर इकडे बोलतो की हा आजी आलोच. तेव्हा समोर तिकडे चालला जातो आजीसोबत. किमया वॉशरूममधनं बाहेर येते आणि बघते तर समर नसतो. इकडे समर आजीला घेऊन गार्डनमध्ये येतो बाहेर. तेव्हा समर बोलतो की काय गं आजी, इकडे का घेऊन आलीस? तेव्हा आजी बोलते की अरे असं वाटलं की जरा मोकळ्या हवेत बोलूया म्हणून. तेव्हा आजी बोलते की काय करत होतास? तेव्हा समर बोलतो की काही नाही, किमयाशी बोलत होतो. तेव्हा आजी बोलते की अरे त्या किमयाशी बोलण्याच्या ऐवजी स्वानंदीशी बोललास का तू काही? तिच्याशी बोलायचं ना, कालचं झालेल्या प्रकारानंतर ती बरी आहे की नाही हे बोललास की नाही? आणि हे बघ पिंट्या, तिच्यावर चिडायचं नाही आहे. अरे तिच्यावर तिच्यासोबत काहीतरी झालं असेल, काही पिण्यात आलं असेल, नाहीतर आपली मान खाली जाईल अशी स्वानंदी वागणाऱ्यातली मुलगी नाही आहे. तेव्हा समर बोलतो की आजी मी का चिडेन त्यांच्यावर, आणि मला माहिती आहेत त्या कशा आहेत, त्याच्यामुळे मी बोललो त्यांच्याशी. तेव्हा समर बोलतो की मला त्यांच्यापेक्षा ना आता किमयाचं जास्त टेन्शन आलं आहे, मला तिच्याशी बोलावे लागेल. तेव्हा आजी बोलते की एवढं काय बोलायचं असतं रे, आता कॉलेजमधली ढवळ्यापोवळ्याची जोडी नाही आहे तुमची, लग्न झालं आहे ना आता तुझं? तेव्हा आजी बोलते की आता लग्न झालं आहे रे, आता वयाच्या 10 वर्षाच्या असल्यासारखं वागायचं नाही, आणि 25ल्या वर्षासारखं असल्याचंही मान्य आहे. किमया तुझी जुनी मैत्रिणी खूप वर्षातनं आली, फिरलेत ना तुम्ही, आता 4 दिवस फिरले झालं ना आता, पण आता तुझं लग्न झालं आहे, बायको आहे, आता जिच्यासोबत आयुष्य काढायचे तिच्यासोबत बोलायला हवं नाही का? कोणाच्या डोळ्यातील असं वागू नका फक्त. तेव्हा समर ॲग्री करतो की मला माहिती थोडी विचित्र वागते. तेव्हा आजी बोलते की तुला माहिती आहे ना, मग किमयाला पण ते कळू दे ना, आणि तेही तुझ्याकडून. तेव्हा समर बोलतो की बोलतो मी.
इकडे अर्पिता ड्रिंक पिऊन स्वानंदीची ॲक्टिंग करत असते, तेव्हा मल्लिका तिला सावरते आणि तेव्हा अर्पिता बोलते की शत्रूचा बिमोड करायचा आहे. तेव्हा मल्लिका बोलते की आप्पी, शत्रूचा बिमोड तर करूच आपण, पण त्यासाठी दारू प्यायची गरज नसते. तेव्हा आप्पी बोलते की तुम्ही नका शिकवू मला. बोलणेस हा कपड्यात नसतो, डोक्यात असतो. पूर्ण रात्रीचे स्वानंदीचे वाक्य बोलत असते. तेव्हा मल्लिका बोलते की आप्पी काय चाललंय तुझं. तेव्हा अर्पिता बोलते की तुम्हाला कळत नाही आहे राजवाडे, तुम्ही डान्स करा माझ्यासोबत, डान्स. तेव्हा ती मल्लिकाला घेऊन डान्स करत असते. तेव्हा मल्लिका खूप चिडते आणि तिच्या कानाखाली वाजवणार तेवढ्यात आप्पी तिचा हात पकडते आणि हातावर किस करते आणि हसायला लागते आणि बोलते की मम्मा, माझी स्वीट मम्मा, ये इकडे. तेव्हा अर्पिता मल्लिकाला बोलते की हा व्हिडिओ हे फोटो बघ. तेव्हा मल्लिका बोलते की मला नाही बघायचं. तेव्हा अर्पिता बोलते की बघ ना, कालच्या पार्टीचं पूर्ण रेकॉर्ड करून ठेवलं आहे मी. तेव्हा मल्लिका बघते आणि कालचं सगळे स्वानंदीचे व्हिडिओ असतात, ती समरशी जे ड्रिंक करून वागत असते त्याचे. तेव्हा मल्लिका बोलते की हे फोटो ना मी सेव्ह करून ठेवणार आहे, म्हणजे सगळ्यांना कळायला पाहिजे की राजवाड्यांची सून कशी राडा करते ते. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा, मधून ना तिला असे डोस द्यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला पण एंटरटेनमेंट. तेव्हा मल्लिका बोलते की माझ्या अंशूने काहीतरी झणझणीत पाजलं असेल तिला. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता स्वानंदीबद्दल बोलत असते. तेव्हा अर्पिता बोलते पण किमया कसली शांत राहिली गं, मला वाटलं ती किमया एवढी तासच होती पण ती जरी शांत राहिली. तेव्हा मल्लिका बोलते की मला तर असं वाटत होतं की किमया 2-3 ठेवून देते की काय स्वानंदीला. किमया काय थोडी बोलली आणि निघून गेली तिथे निमूटपणे. तेव्हा मल्लिका बोलते की त्याचाही फायदा होणार आहे. किमया आता काय होणार आहे, किमयाला खूप त्रास झाला. आता ती कोणाजवळ तक्रार करणार आहे, समरजवळ, आणि समर तिला खांदा देणार आहे. समरलाही या सगळ्या गोष्टीचं अपराधीपणाची भावना आलीच असणार आहे, म्हणून समर किमयाला ट्रीट करणार आणि त्याने स्वानंदी अजून जळणार, जलस फील करणार. तेव्हा इकडे मल्लिका आणि अर्पिताला असं वाटतं की समर स्वानंदीला आता आयुष्यात ठेवतो की नाही. तेव्हा अर्पिताचं असं म्हणणं असतं की समर दादाचं आणि किमयाचं अफेअर सुरू व्हायला पाहिजे आणि मग स्वानंदी आपापच जळफळाट होऊन ती घराबाहेर पडेल. तेव्हा मल्लिका बोलते की बापरे, तुझ्या तोंडात तर साखर पडो. तेव्हा त्यांचा हा सगळा प्लॅन असतो, पण समरच्या मनात स्वानंदीबद्दल काहीच वाईटपणा नसतो. इकडे समर खोलीत येतो. खोलीत आल्यावर स्वानंदी वॉशरूममध्ये असते, पण समरला असं वाटतं की किमयाच आहे वॉशरूममध्ये. तेव्हा समर जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा स्वानंदीला भेटला होता, स्वानंदी वॉशरूममध्ये असते आणि समरने वॉशरूमच्या बाहेर राहून ज्या गप्पा मारल्या होत्या त्या स्वानंदीचं आत्ता समरच्या ऐकत असते. समर बोलतो की डार्लिंग, तू आहेस ना आतमध्ये? सॉरी, त्या आजीने बोलवलं होतं म्हणून मला बाहेर जावं लागलं. हॅलो डार्लिंग, तू आहेस ना आतमध्ये? किमया, आपण कॉलेजमध्ये चांगले मित्र होतो, एकमेकांबरोबर असायचो, आपण दिवस रात्र सगळं करायचो, सगळं खरं आहे. एकमेकांची वाट बघायचो, एकमेकांबद्दल अनेक गोष्टी करायचो आणि स्वानंदीला कुठे तरी क्लिक होत असतं की हेच वाक्य, हाच आवाज मी आधी ऐकला आहे म्हणून. तेव्हा समर बोलतो की पण आता तसं राहिलं नाही आहे किमया, आणि प्रत्येक एक नात्याची एक मर्यादा असते आणि त्याच्यातच त्या नात्याची सुंदरता असते. मला असं वाटतं की आपल्या नात्याची ही मर्यादा आपण पाळूया, ओलांडायला नको. माझं लग्न झालं आहे किमया, आणि माझ्यासाठी लग्न हे म्हणजे एक खेळ नाही, माझ्यासाठी ती एक आयुष्याची कमिटमेंट आहे. स्वानंदीला इकडे खूप छान वाटत असतं. कळतंय का तुला? हॅलो, ऐकतेस ना किमया? स्वानंदी मॅडम आहे ना, माझी बेस्ट फ्रेंड आहे. स्वानंदीला इकडे खूप भारी वाटत असतं. तू इथे आलीस, अचानक घरात आलीस, मला बाहेर फिरायला घेऊन गेलीस, माझ्याबरोबर फोटो काढलेस, मला जेवायला घेऊन गेलीस. स्वानंदी मॅडमने या कुठल्याच गोष्टीवर ऑब्जेक्शन केलं नाही, पण मला त्यांच्या नजरेत दिसतं की त्यांना काय जाणवतं आहे ते, आणि मला ना खूप अनकम्फर्टेबल होते तुझं इथे असणं. त्यांना सोडून तुझ्यासोबत असं बाहेर जाणं मला खूप घुसमटल्यासारखं होतं किमया. म्हणजे तुला हवं तितके दिवस तू इथे राहू शकते, पण घरी नाही. मी हवं तर तुला चांगल्या हॉटेलमध्ये तुझी व्यवस्था करतो, तू पाहिजे तेव्हा इथे येत जा, घरी भेटायला बोलायला काही प्रॉब्लेम नाही, पण तू घरात असणं मला हे ना खूप अनकम्फर्टेबल वाटते किमया. डार्लिंग, तू समजून घेतेस ना मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा स्वानंदीला खूप भारी वाटत असतं, पण तिला कळत नसतं की कसं उत्तर देऊ. हो, लग्न झालं तेव्हा आमच्यात फार बरी परिस्थिती नव्हती, पण आता सगळं बदललं आहे. मला अशी व्यक्ती हवी होती ना आयुष्यात की जी मला कधीच जज करणार नाही, जी माझी प्रत्येक गोष्ट समजून घेईल. गर्दीमध्ये सुद्धा जिचे डोळे मला शोधत असतील, 10 लोकांमध्ये सुद्धा आम्हाला एकमेकांशी फक्त नजरेने बोलता येईल, अशी व्यक्ती हवी होती. आणि खरं सांगू डार्लिंग, स्वानंदी मॅडम सुद्धा तशा व्यक्ती आहेत. तर स्वानंदीला खूप भारी वाटतं. तेव्हा
तिला खूप आनंद अश्रू येतात. तेव्हा समर बोलतो की आणि मला काय वाटतं माहिती का, आपल्याकडे जी चांगली व्यक्ती आहे ना त्याची आपण व्हॅल्यू करूयात. जे नाही आहे ते सोडून देऊ, जे नाही ते सोडून, असं समर बोलतोच. तेवढ्यात स्वानंदीला फ्लॅशबॅकमध्ये ती गोष्ट आठवते मागची. तेव्हा तिला आठवतं की तेव्हा समर ती वॉशरूममध्ये असते आणि समर बोलत असतो की ए डार्लिंग तू आतमध्ये आहेस का, ए डार्लिंग आय लव्ह यू. तेव्हा तो बोलतो की ए डार्लिंग किती चिडतेस. तेव्हा स्वानंदी डोक्याला हातच लावते. तेव्हा समर तेव्हाही बोललेला असतो की हे बघ माझा एक फंड आहे, सांगू का तुला, जे आहे ना आपण ते त्याची व्हॅल्यू करूया आणि जे नाही आहे ते सोडून देऊया. तेव्हाही स्वानंदीला हे वाक्य आवडलेलं असतं. आयुष्य छोटं आहे डार्लिंग, किती चिडायचं, किती रुसायचं, कशासाठी. तेव्हा स्वानंदी तोंडाला हातच लावते. आणि स्वानंदी मॅडमसोबत माझं लग्न ठरलं ना तो माझा स्वतःचा निर्णय होता. म्हणजे कोणी मला जबरदस्ती लग्न नाही लावून दिलं किंवा कोणी माझ्या डोक्यावर बंदूक नव्हती ठेवली. हा माझा स्वतःचा निर्णय होता. आणि तुला चांगलं माहिती आहे डार्लिंग, एकदा की मी जी जबाबदारी घेतली ती पूर्णपणे मी निभावतो. कम्पॅटेबिलिटीचा इश्यू हा तुझ्या माझ्यात होता, पण स्वानंदी मॅडम आणि माझ्यामध्ये तो अजिबातच नाही आहे. स्वानंदीला खूप भारी वाटत असतं. मला माहीत नाही आहे सोलमेट कोणी असतं का नसतं. आपण नक्की सोलमेट नाही आहोत, कधीच नव्हतो. पण खरंच सोलमेट ही कॉन्सेप्ट असेल तर स्वानंदी मॅडम खूप जवळ जातात माझ्यासाठी. आणि तुला सांगू ना, स्वानंदी मॅडम आमच्या कुटुंबात एकदम फिट बसतात. आणि बाहेरच्या लोकांना आमचं नातं काय वाटतं आणि मला काहीच फरक पडत नाही. पण मी मात्र आमचं जे नातं आहे ना त्याच्यात खूप कम्फर्टेबल आहे. आणि ते जसं आहे ना तसं मला खूप आवडतं आहे. समर जेव्हा बोलत असतो तेव्हा स्वानंदीला तिच्या बाबांचे शब्द आठवतात की आता तुमचं लग्न झालं आहे, आता तुला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. संशय ही वाळवी असते ग, ती नातं पोखरते, घर पोखरते. तेव्हा समर बोलतो की हॅलो डार्लिंग किमया, तू ऐकतेस ना. तेव्हा स्वानंदीला कळत नसतं की काय बोलावं. तेव्हा समर बोलतो की तुला सतत तूच बोललेली आवडतेस, पण आज मीच खूप काही बोललो माझ्या मनातलं. मी माझ्या मनातलं सगळं बोललो, तू ऐकतेस ना पण. आणि डार्लिंग माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. तेव्हा स्वानंदी थोडी नाराज होते, थोडी घाबरते. आणि तू खूप चांगली मुलगी आहेस खरंच, आणि तुलाही हे माहिती आहे. आणि तुझंही आयुष्यात चांगलंच व्हावं हीच माझी इच्छा आहे मनापासून. तेव्हा स्वानंदी थोडी शांत होते. तेव्हा समर बोलतो आणि ही आपली मैत्री अशीच राहावी, कायम टिकून राहावी. आणि मला खात्री ती तशीच टिकून राहील. आणि उद्या तुला कसल्याही गोष्टीची गरज लागली ना किमया डार्लिंग, मी नक्की मित्र म्हणून आहे तुझा कायम. हॅलो तू ऐकतेस ना डार्लिंग. तेव्हा समर बोलतो की ए डार्लिंग. तेवढ्यात समरला एक फोन येतो. तेव्हा समर फोन घेऊन जातो. स्वानंदी कानोसा घेते की समर गेला आहे की काय. पण स्वानंदी इतकी खुश असते ती आरशासमोर उभं राहते आणि बोलते की इतक्या दिवसात मला कसं नाही कळलं की त्या दिवशी मॉलमध्ये वॉशरूमच्या बाहेर राजवाडेच होते, ते बोलत होते हे सगळं. आणि बापरे, मला त्यांचं बोलणं किती आवडलं होतं. शब्दानी शब्द पटला होता. आणि हो ते हेच होते. ओ माय गॉड, त्यांच्याशी माझं लग्न झालंय. काय खेळ हा नियतीचा. बाबा म्हणाले तेच खरंय, माझा जोडीदार, माझा जीवनसाथी मिळाला मला. इकडे बागेमध्ये किमया येते आणि बोलते की आजी सॅम आला होता का इथे. तेव्हा आजी बोलते हो. तेव्हा किमया बोलते कसं आहे ना. हां अगं आम्ही बोलत होतो आणि निघून आला. तेव्हा आजी बोलते की अगं मी म्हणाले ना लगेच आहे म्हणून आला. तेव्हा आजी बोलते की काय गं हा, अगं किती मी कधीची आली, माझ्याशी त्याचं बोलणंच नाही झालं आहे, वेळच नाही, सारखी ऑफिसची कामं. तेव्हा आजी बोलते की मग अगं माझ्याशी बोल, मला काही वेळ आहे, म्हणजे तू बोल मी ऐकते. तेव्हा किमया बोलते की काय गं आजी तुझ्याशी कसं बोलणार, म्हणजे जे बोलायचे ते सॅमशीच बोलायचे. तेव्हा आजी बोलते की अगं बोलून तर बघ, म्हणजे पिढी वेगळी आहे आमची, पण मला लोकांचं बोलणं समजून घेता येतं बरं का. तेव्हा किमया बोलते की बरं सांग मग मला काय बोलायचं असेल सॅमशी. तेव्हा आजी बोलते की अगं किमया मी तुला इतकी वर्षापासून ओळखते बाई, हे ओळखायला काही डोकं नाही लागत बाई. तेव्हा किमया बोलते की म्हणजे. तेव्हा आजी बोलते इकडे सांगते. तेव्हा आजी झाडांना पाणी टाकत असते आणि तिच्याकडे ती पाणी टाकण्याचं देते ती. तेव्हा किमया बोलते की आजी थांब ना, मला सॅमशी बोलून घेऊ दे, अर्धवटच राहील नाही तर. तेव्हा आजी बोलते बोलशील ग, घाल पाणी. तेव्हा किमया पाणी घालत असे झाडाला. तेव्हा आजी बोलते की अगं म्हणजे हे झाड आहे ना हे आधी इथे नव्हतं, दुसरीकडे लावलं होतं, माझं चुकलं अगं, मला जेव्हा बरं नव्हतं ना तेव्हा माझं दुर्लक्ष झालं त्याच्याकडे आणि मग त्याची वाढच थांबली, मग मी ना इथे येऊन लावलं, पण काय होतं कळतच नाही, रुजतच नाही आहे गं. खरं सांगू का, एकदा दुर्लक्ष झालं की झालं, मग परत पालवी नाही फुटत अगं. आजी झाडाच्या मार्फत किमयाला नातं कसं आहे ते उलगडून सांगत असते. तेव्हा आजी बोलते की कसं आहे ना, झाडाला नेहमी खत पाणी घालत राहावं लागतं अगं, मग त्याची वाढ खुंटते अगं. म्हणजे कसं आपल्या मनात आलं आणि मग आपण त्याचं पालन पोषण सुरू केलं की मला सगळं कळत असतं, आणि मग आपल्याच मनात आलं आणि आपण त्याची काळजी घेणं बंद केलं, असं नाही चालत अगं. त्याला त्याचं काही आयुष्य आहे की नाही अगं.
तेव्हा किमया शांत होते. तेव्हा आजी बोलते की काय गं, काय सांगणार होतीस? तेव्हा किमया बोलते की काही नाही आजी. तेव्हा किमया जायला लागते, पुन्हा मागे येते आणि आजीला मिठी मारते. तेव्हा आजी बोलते की अगं किमया. स्वानंदी वॉशरूमच्या बाहेर येते आणि बोलते की कुठे गेले राजवाडे? तेव्हा तिला फोन येतो. तेव्हा ती तिच्या बाबांशी बोलत असते आणि बोलते की बाबा आय एम सॉरी, काल जे घडलं ते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तिला समजून सांगत असतात की अगं रोहन आणि मी तेच बोलत होतो, हे बघ ते टेन्शन घेऊ नको, आम्हालाही काही त्याच्याबद्दल वाटलं नाही. कदाचित तुझ्या खाण्यापिण्यात आलं असेल, नाही तर तुझ्या पिण्यात काहीतरी काहीतरी झालं असेल, कोणीतरी काहीतरी कटकारस्थान केलं असेल. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा पण असं कोण करणार आहे? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं तुझ्या घरात काही कटकारस्थानं करणारी माणसं कमी नाही आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती खूप आनंदी असते. तेव्हा तिचे बाबा बोलतात की ते ते सांग मला तू आधी, पण ऐक आपल्या गुरुजींकडे मी गेलो होतो. तर तेव्हा स्वानंदी बोलते की काय म्हणाले ते? तेव्हा तिचे बाबा बोलतात की बघ मला त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांनी सांगितलं की तुझं अगदी उत्तम चाललं आहे, तुला मनासारखा जोडीदार मिळालाच आहे, पण त्याचं प्रेमही मिळणार आहे. हे सांगून तुला सांगतो मला इतका आनंद झाला ना, आणि तुला मी सांगतो की माझा त्यांच्यावर विश्वास आहे, ते सांगतात ते तसंच होतं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो बाबा. स्वानंदी बोलते की हो बाबा, ते म्हणतात तसंच घडतं आणि माझाही त्यांच्यावर अगदी तुमच्या इतका विश्वास आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात बरं तू काय सांगणार होतीस मग? तेव्हा स्वानंदी बोलते की ते मी तुमच्याशी नंतर बोलते बाबा, पण अगदी नंतर नक्की बोलणार आहे. स्वानंदी खूप खुश आणि आनंदात असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला एपिसोड आवडल्यास या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअरही करा. आणि प्लीज काही दिवस माझ्या कोर्ससाठी मी ऋषिकेशला चालली, म्हणून काही 8-10 दिवस मला एपिसोड अपलोड करायला जमणार नाही, पण प्लीज या चॅनलला अनसबस्क्राईब करू नका आणि पुढील एपिसोड आपण पुन्हा नव्याने कंटिन्यू करूया. थँक्यू, धन्यवाद.